बैठकीमध्ये आढावा घेण्यात आला। आता एक ब्रेकिंग न्यूज पाहूया। नसरापूरमधील चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणी खरं तर आज सुनावणी होते, निकाल होतोय। आरोपी भीमराव कांबळे आता दोषी आढळलेला आहे। आज निकाल काय दिला जातो याची मात्र उत्कंठा शिगेला पोहोचलेली आहे। नसरापूरमधील चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणी आता मोठी अपडेट समोर येत आहे। नसरापूरमधील चिमुकलीवर अत्याचार प्रकरणी नराधम भीमराव कांबळे हा दोषी ठरवण्यात आलेला। आता नेमकी शिक्षा काय सुनावली जाते हे पाहणं महत्त्वाचं आहे। नसरापूरमधील या प्रकरणानंतरचे जे पडसाद आपण राज्यभर पाहिले, संतापाची लाट पाहायला मिळाली होती आणि त्यानंतर आता भीमराव कांबळे या नराधमाला कठोरात कठोर शिक्षा करण्यात यावी यासाठी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या माध्यमातून आंदोलनं, रास्ता रोको हे सुद्धा पाहायला मिळालेले होते आणि आता न्यायाच्या प्रतीक्षेत कुटुंबीय सुद्धा आहेत। भीमराव कांबळे हा दोषी आढळला। कोर्टाने आरोपी भीमराव कांबळेला दोषी ठरवले। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्यासोबत जोडलेत। चंद्रशेखरजी, नरसापूर प्रकरणाची खरं तर प्रतीक्षा अवघा महाराष्ट्राची वाट बघतोय की निकाल काय लागेल। आता जी अपडेट आले त्याप्रमाणे आरोपी भीमराव कांबळे हा दोषी आढळलाय, निकाल काय दिला जाईल याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे। काय अधिकची माहिती आहे? कारण खरं तर आपण पाहिलं की आरोपी भीमराव कांबळे या सगळ्या गुन्ह्यामध्ये दोषी जो आहे तो त्याला ठरवलेला आहे। न्यायालयानं त्या सगळ्याची जी आहे ती साक्ष आपण पाहिलं की गेल्या अनेक दिवसापासून ही सगळी प्रक्रिया जी आहे ती पुणे न्यायालयात सुरू होती आणि यामधील जो आरोपी होता नराधम भीमराव कांबळे याला या गुन्ह्यामध्ये दोषी ठरवण्यात आलंय। कदाचित या आरोपीला या ठिकाणी फाशीची शिक्षा होईल असं जाणकारांचं मत आहे, परंतु आपण पाहिलं की न्यायालय नेमकी शिक्षा काय देतं हे थोड्याच वेळात समजेल। चिमुरडीवर लैंगिक अत्याचार आणि तिच्या हत्या प्रकरणात आरोपी भीमराव कांबळे याला दोषी ठरवण्यात आलेलं आहे। भीमराव कांबळे याला सकाळी पुणे न्यायालयामध्ये आणलेलं होतं। या ठिकाणी जी पीडिता होती तिचे कुटुंबीय न्यायालयामध्ये हजर झालेलं आहे। न्यायालय काही क्षणातच या संदर्भातला निकाल देईल, परंतु सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्या गुन्ह्यामध्ये आरोपी भीमराव कांबळेला दोषी ठरवण्यात आलेलं आहे। करण नक्कीच चंद्रशेखर, शिक्षा काय होते हे पाहणं महत्त्वाचं आहे। खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा अपडेट देण्यासाठी। नसरापूरमधील चिमुकलीवरील अत्याचार प्रकरणी महत्त्वाची अपडेट आलेली आहे। आरोपी भीमराव कांबळे दोषी आढळलेला आहे। खरं तर या घटनेनंतर महाराष्ट्रभरात संतापाची लाट उसळून आली होती। चिमुकलीवरती अत्याचार झाला होता, त्यानंतर हत्या करण्यात आलेली होती, त्याचे पडसाद राज्यभर पाहिले। ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं होतं आणि आता आरोपी भीमराव कांबळेला कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी पुण्यामध्ये सुद्धा आंदोलन झालेलं होतं। अशी मागणी वारंवार होत होती आणि त्याच संदर्भात आता हा आज निकाल दिला जाणार। निकाल काय दिला जातो याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। कोर्टाने तुर्तास आरोपी भीमराव कांबळेला दोषी ठरवलेला आहे। पीडितेच्या आईला कोर्टात रडू कोसळलेला आहे। धक्कादायक अशी बातमी समोर येते आहे। पीडितेच्या आईला कोर्टामध्ये रडू कोसळला आहे। नसरापूरमधील चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणी महत्त्वाची अपडेट आहे। आरोपी भीमराव कांबळे हा दोषी आढळलेला आहे। आता निकालाची प्रतीक्षा आहे। कोर्टाने आरोपी भीमराव कांबळेला दोषी ठरवलेला आहे। यामध्ये महत्त्वाचे गुन्हे नोंद आहेत। अत्याचार, त्यानंतर हत्या, खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। नसरापूरमधील चिमुकलीवरील अत्याचार झालं आणि त्यानंतर सीसीटीव्ही फुटेज सुद्धा तपासण्यात आले। घटनास्थळावरती जाऊन पुन्हा एकदा व्यवस्थित तपासणी करण्यात आली होती। बरेच मुद्दे होते आणि त्यानंतर अखेर आता आज या संदर्भात कोर्टात घडामोडी वेगवान घडतायत। कोर्टाने आरोपी भीमराव कांबळेला दोषी ठरवलेला आहे। नसरापूरमधील चिमुकलीवरील अत्याचार प्रकरणी ही अपडेट आहे। मात्र त्या ठिकाणी ज्यावेळी सुनावणी सुरू होती त्यावेळी त्याचे कुटुंबीय सुद्धा, चिमुकलीचे कुटुंबीय त्या ठिकाणी उपस्थित होते। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्यासोबत जोडलेत। चंद्रशेखरजी, आपण पाहतोय निकालाची प्रतीक्षा तर आहेच, मात्र कोर्टामध्ये त्या चिमुकलीचे कुटुंबीय सुद्धा उपस्थित होते आणि आईला रडू कोसळल्याची माहिती मिळाली। काय घडते नेमका कोर्टात? कारण खरं तर कोर्टानं आरोपीला बोलवून घेतलेलं आहे। कोर्टामध्ये आरोपी कोर्ट जे आहे ते आरोपीला सांगत आहे की तुझ्या हातून 2 गुन्हे घडलेले आहेत, त्या गुन्ह्यामध्ये फाशीची शिक्षा आहे। जर फाशी नको असेल तर अजन्म कारावास अशा या 2 शिक्षा त्यामध्ये आहेत। 1 मेला तू काय केलं, खरं तर 12 ते 3 या वेळेमध्ये तू काय केलं, तू स्वतःची सद्विवेक बुद्धी घेऊन सांग असं कोर्ट त्याला सांगत आहे। एकंदरीत या सगळ्या गुन्ह्यामध्ये आरोपी भीमराव कांबळे याला फाशीची शिक्षा होईल असं जाणकारांचं मत आहे। कोर्टामध्ये सध्या आरोपी भीमराव कांबळे याला जे आहे कोर्ट बोलवून घेऊन या सगळ्या गोष्टीची माहिती देत आहे। आणि दुसरीकडे जर आपण पाहिलं तर जे पीडिता आहे त्या पीडितेचे आई वडील मात्र ढसाढसा रडताना दिसत आहेत। एकंदरीत कोर्टामध्ये सध्या भावुक वातावरण आहे आणि
आरोपी भीमराव कांबळे याला फाशीची शिक्षाच व्हावी अशी मागणी आहे ती सुरुवातीपासूनच आहे. परंतु आता काही क्षणामध्ये कोर्ट या संदर्भात काय निकाल देतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे. करण मेला जी घटना घडली त्या संदर्भात विचारणा करण्यात आलेली होती आणि आता कोर्टातून निकाल येणार आहे. खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी. तर कोर्टाने आरोपी भीमराव कांबळेला दोषी ठरवलेला आहे. तूच सांग काय शिक्षा द्यावी असं कोर्टाने विचारणा केली. मात्र त्यानंतर आरोपी भीमराव कांबळे हा निरुत्तर राहिल्याची सुद्धा माहिती आहे. तर संवाद सुद्धा झालेला आहे. आरोपीने या संदर्भात कबुली दिलेली आहे. मी तिला घेऊन गेलो, पाय घसरून पडलो, ती ओरडत होती, मी तिला खाटावर बसवलं असं या सुनावणीच्या दरम्यान आरोपी बोललेला आहे. कोर्टाने आरोपीला बोलून घेतलं. कोर्टामध्ये बऱ्याच घडामोडी घडतायत. या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्यासोबत जोडलेत. बालाजी, आपण पाहतोय संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आजच्या निकालाकडे लागलेलं असताना ज्या प्रकारच्या अपडेट येत आहेत, कोर्टाने विचारणा केली आहे. 1 तारखेला तू काय केलं तो प्रसंग आठव असं कोर्टाने विचारलेलं आहे आणि शिक्षेसंदर्भात महत्वाची सुनावणी होऊ शकते. काय सविस्तर माहिती आहे, काय शक्यता आहे? कारण कोर्टाने आरोपीला आता सुनावणी सुरू झाली आहे. कोर्टाने आरोपीला विचारलेलं आहे की तू केलेल्या शिक्षेबद्दल तुला काय शिक्षा होते हे माहीत आहे का? फाशी होते किंवा आजन्म कारावास होऊ शकतो हे तुला माहीत आहे का? आणि 1 मेला तू जे काही केलं ते स्मरून सांग असं कोर्टाने आरोपीला म्हटलेलं होतं. मात्र आरोपीने या सगळ्या गोष्टीला नकार दिलेला आहे. मात्र कोर्टाकडून पुन्हा सांगण्यात आलेलं आहे की हा इतिहास झाला, आपण वर्तमानपत्रात आहोत. सुप्रीम कोर्टाने आता आरोपीला सुटत नसल्याने थोडा वेळ द्यावा असे आदेश असल्याने कोर्टाने आरोपीला थोडा वेळ दिलेला आहे. याच दरम्यान पीडित मुलीचे कुटुंब सुद्धा कोर्टात आहे. या पीडित मुलीच्या आईला मात्र रडू कोसळल्याचं पाहायला मिळतंय. कोर्टाने घडलेल्या गुन्ह्यात शिक्षा काय आहे ते सांगितलेलं आहे आणि त्याचबरोबर आता आरोपी जो आहे तो गडबडला असल्याची माहिती आहे. त्यामुळे त्या सगळ्यावरती जे आहे ते कोर्ट विचार करते, कोर्ट संवाद साधते. आरोपी आणि बचाव पक्षाच्या निकाल दिला जाईल. त्यामुळे आधी जजमेंट काय होतं हे आपण बघूया. सर, थोडक्यात थोडीशी प्रोसेस सांगाल का? किती वाजता सुरुवात 11 होणार वाजता आणि कधीपर्यंत वर्डिक्ट येण्याची आपली वर्डिक्टला किती वेळा सांगितलं, पण 11 वाजता ऑलरेडी सुरू झालेलं आहे. सर अपेक्षा आहे न्यायालयाकडनं फाशीची शिक्षा आणि जन्मठेपेची शिक्षा होईल म्हणून. त्याबद्दल मला आत्ता नाही सांगता, मला जजमेंट येऊ द्या, जजमेंट नंतर. शिक्षेवरती सध्या युक्तिवाद सुरू आहे. निकाल काय दिला जातो हे पाहणं महत्वाचं आहे. बालाजी पोद्दार आपल्यासोबत जोडले. मी बालाजीकडे पुन्हा जाणार आहे. बालाजी, आपण जी माहिती पाहतोय, नराधम कांबळेला मृत्यूदंड द्या असं सरकारी वकिलाच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे आणि कोर्टात आता या शिक्षेवरती युक्तिवाद सुरू झाल्याची माहिती आहे. काय सविस्तर माहिती आहे? नक्कीच या सगळा युक्तिवाद जो आहे ते सुरू करण्यात आलेला आहे. मात्र आरोपीच्या वकिलांकडून या सगळ्या गोष्टीचा इन्कार केलेला जातो. या सगळ्या गोष्टी झाल्या नाहीत असं आरोपी स्वतः म्हणतो. मात्र ती पाय घसरून पडली असं म्हणतो. मात्र जोरदार युक्तिवाद जो आहे ते सरकारी वकील अजय मिश्र करताना पाहायला मिळतात. कुठल्याही परिस्थितीमध्ये आरोपीचे विरोधात जे आहे ते सबळ पुरावे जे आहेत ते कोर्टासमोर सादर करण्यात आलेले आहेत आणि कोर्टाने आरोपीला दोषी ठरवलेला आहे. त्यामुळे त्याला जन्मठेपेची शिक्षा देण्याची मागणी जी आहे ती सरकारी वकिलाकडून करण्यात येते. मात्र या सगळ्या त्या युक्तिवादाला तो विरोध केला जातोय, तो आरोपीच्या वकिलांकडून केला जातोय. मात्र कोर्ट आता सगळ्या गोष्टी ऐकून घेत आहे. कोर्टाने थोडा वेळ जो आहे तो आरोपीला दिलेला आहे. आणखी काही बाजू मांडायची असेल हायकोर्टाच्या नियमानुसार तर थोडा वेळ द्यावा लागेल अशा आदेश असल्याने त्या सूचना ज्या आहेत त्या कोर्टाने दिलेल्या आहेत. त्यामुळे आणखी थोडा वेळ जे आहे ते सरकारी वकिलाचा युक्तिवाद ऐकला जाईल. त्यानंतर अंतिम युक्तिवाद जो आहे तो आरोपीच्या वकिलाचा ऐकला जाईल आणि अंतिम सुनावणी होईल. मात्र फाशी किंवा जन्मठेप या दोन्हीपैकी एक शिक्षा जी आहे ती होणार हे कोर्टाने निर्देश कोर्टाच्या सुनावणीत दिसते की अशा पद्धतीने या दोन्ही गुन्ह्यामध्ये जे आहे त्याची शिक्षा होऊ शकते आणि तसे निर्देश जे आहेत ते कोर्टाने एक प्रकारे बोलताना दिलेले आहेत. मात्र आता या सगळ्यांची अपेक्षा आहे, त्या कुटुंबियाची अपेक्षा आहे की माझ्या पीडितेचा न्याय दोषी ठरवले, काय शिक्षा झाली पाहिजे? फाशीची शिक्षा झाली पाहिजे. आरोपीला कठोरात कठोर त्याला कारवाई केली पाहिजे अशी एक विनंती आहे. काय म्हणजे फाशीची शिक्षा व्हावी पाहिजे? फाशीची शिक्षा फायनल व्हावी. हे झालंय त्याच्यावर तुम्ही समाधानी आहेत का? 1 महिन्यात निकाल लागला, पहिल्या सुरू आंदोलन. समाधानी आहेच, पण आता निर्णय कोर्टाचा काय लागतोय याची जरा थोडस आम्ही वाट पाहतोय. अपेक्षित निकाल आहे, अपेक्षित फाशीच आहे. आता बघू काय कोर्ट ठरवल, न्याय देवता जे ठरवल ते योग्य असेल. काय आपण बघतो की काय काय अपेक्षा आहे? आमची अपेक्षा हीच आहे की चिमुकलेला न्याय मिळावा, फाशीची शिक्षा मिळावी.
हीच आमची सर्वांची अपेक्षा आहे. आज येईल निकाल तुमच्या 100% आम्हाला अपेक्षा आहे की 100% आज निकाल येईल आणि फाशीची शिक्षा होईल. हे सगळे नागरिक आहेत जे कोर्टाच्या बाहेर आलेले आहेत, त्या पीडितेच्या जवळचे हे मित्र, त्याच्या वडिलांचे मित्र आहेत आणि त्यांनी अपेक्षा व्यक्त केली आहे की आम्हाला अपेक्षित असलेला निकाल येईल आणि आरोपीला फाशी होईल. व्हिडिओ जर्नलिस्ट तुषार ननावरेसह बालाजी पोद्दार, लोकशाही मराठी, पुणे. तर कोर्टात आरोपीच्या शिक्षेवरती युक्तिवाद सुरू आहे. महत्वाच्या घडामोडी आपण पाहतोय. भीमराव कांबळेला मात्र पश्चाताप नाही असं सरकारी वकिलाचं म्हणणं आहे. ज्या मुलीने विश्वास ठेवला तिच्यावर अत्याचार करण्यात आला. भीमराव कांबळेला पश्चाताप नाही, दयेच्या लायकीचा नाही असं सरकारी वकिलांनी म्हटलंय. तर सरकारी वकिलांनी यावेळी फाशीच्या शिक्षेची मागणी केलेली आहे. मृत्यूदंड देण्यात यावा अशी मागणी आहे. त्यामुळे त्या संदर्भात आता युक्तिवाद सुरू आहे. काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं आहे. कोणती शिक्षा योग्य राहील, फाशीची की जन्मठेपाची असा सवाल करण्यात आला. 1 मे रोजी तू काय केलंस ते तुझ्या बुद्धीला विचार असा सवाल करण्यात आला. तो प्रसंग आठवणी काय शिक्षा देऊ तूच सांग असं कोर्टानं विचारणा केली. आणि त्याच दरम्यान या प्रश्नावरती नराधम भीमराव कांबळे यांना मात्र कुठलंही उत्तर दिलं नाही. तो निरुत्तर राहिलेला आहे. यावेळी पीडितेचे कुटुंबीय सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते. पीडितेच्या आईला, चिमुकलीच्या आईला त्या ठिकाणी कोर्टामध्ये रडू कोसळलेला आहे. लहान मुलीच्या अंगावर आरोपीकडून 18 वार सुद्धा करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. भीमराव कांबळेला पश्चाताप नाही, दयेच्या लायकीचा नाही असं म्हणत मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी सरकारी वकिलाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. विविध प्रकारचे लैंगिक अत्याचार केल्याचं वैद्यकीय तपासणीमध्ये सुद्धा सिद्ध झालेलं आहे. त्या लहान मुलीच्या अंगावर आरोपीकडून 18 जखमा आहेत अशी माहिती सरकारी वकिलांनी या युक्तिवादाच्या दरम्यान दिलेली आहे. पीडितेच्या आईला कोर्टामध्ये रडू कोसळलेला आहे. महत्वाच्या घडामोडीत खरं तर हा जो व्यक्ती आहे नराधम, त्याने यापूर्वी सुद्धा असे कृत्य केलेले होते असं त्या गावकऱ्यांच्या सुद्धा त्यानंतर प्रतिक्रिया आलेल्या होत्या. तो जामिनावरती बाहेर होता आणि मृत्यूदंडाची शिक्षा जर नाही दिली तर तो अशा प्रकारचे कृत्य हे पुन्हा करेल. त्यासाठी मृत्यूदंड देणं आवश्यक आहे असं सरकारी वकिलाच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवरती आता काय निकाल दिला जातो हे पाहणं महत्वाचं आहे. 1 मे रोजी ही धक्कादायक अशी घटना घडली. माणुसकीला काळीमा फासणारी अशी ही घटना होती, ज्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. त्या घटनेनंतर महाराष्ट्रात संतापाची लाट होती. महाराष्ट्रभरात ठिकठिकाणी आंदोलनं करण्यात आले. वेगवेगळ्या प्रकारे या दखल घेण्यासाठी सरकारला भाग पाडण्यात आलं. ठिकठिकाणी रास्ता रोको झाले. पीडितेच्या कुटुंबियाच्या ही महत्वाची मागणी होती की फाशीची शिक्षा देण्यात यावी. मात्र त्या संदर्भात आता निकाल थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे. या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्यासोबत जोडलेत. बालाजी, आपण पाहतोय ही धक्कादायक अशी घटना होती आणि आता सरकारी वकील जे युक्तिवाद करतायत की मृत्यूदंडाची जर शिक्षा नाही दिली तर असे कृत्य तो पुन्हा पुन्हा करत राहील. त्यामुळे मृत्यूदंड देण्यात यावा अशी मागणी ही सरकारी वकिलांच्या माध्यमातून करण्यात आली. काय युक्तिवाद सध्या सुरू आहे? जे सरकारी वकील आहेत त्यांनी सांगितले की आरोपीला घडलेल्या घटनेबद्दल कुठलाही पश्चाताप नाही, आरोपी त्या लायकीचा नाही, त्यामुळे याला फाशीची शिक्षा द्या असा सरकारी वकील सांगतायत. मात्र या सगळ्यामध्ये जे आहे ते आरोपीच्या वकिलाची सुद्धा बाजू कोर्टाने जे आहे ते जाणून घेण्यासाठी जे आहे ते वेळ दिलेला आहे. आरोपीकडून मात्र या सगळ्या गुन्ह्याचा जो आहे तो स्पष्ट शब्दामध्ये गुन्हा झाला नसल्याचं म्हटलं जाते आणि त्यामुळे या सगळ्यावरती आता युक्तिवाद जो आहे तो सुरू आहे. या सगळ्यामध्ये पीडितेचे कुटुंबीय कोर्टात आहेत. तिच्या आईला जे आहे ते मोठं रडू कोसळलेलं आहे. ही घटना जी आहे ती महाराष्ट्राला हादरून टाकणारी सगळी घटना आहे आणि आज प्रत्येकाच्या मनात ही अपेक्षा आहे की या सगळ्या आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी. आणि या सगळ्यामध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये युक्तिवाद जो आहे तो सरकारी वकील आणि बचाव पक्षाच्या वकिलाकडून करण्यात येतोय. आरोपीला तू काय गुन्हा केलेला आहेस, 1 मेला काय घडलं आहे आणि तुला काय शिक्षा होऊ शकते हे कोर्टाने युक्तिवादामध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर आरोपीने सांगितलं की असं काही घडलं नाही, ती पडली होती, तिला मी उचलून कॉटवर बसवलं. अशा शब्दामध्ये आरोपीने जे आहे ते त्याचा मुजरपणा जो आहे तो कोर्टात दाखवल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. मात्र सरकारी वकिलाने ठामपणे या सगळे पुरावे त्याचबरोबर या आरोपीचं वर्तन याविषयी चर्चा या सगळ्या कोर्टाच्या युक्तिवादामध्ये केली आणि त्यानंतर जे आहे ते आता आरोपीच्या वकिलाचं सुद्धा म्हणणं मानलं जाईल. मात्र आज अपेक्षा आहे
की या सगळ्या नराधमाला जी आहे ती फाशीची शिक्षा व्हावी, यासाठी अनेक नागरिक सुद्धा कोर्टाच्या बाहेर येऊन ही अपेक्षा व्यक्त करतायत. त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबियाकडून आणि ही घटना झाल्यानंतर ज्या प्रतिक्रिया महाराष्ट्रात उमटल्या, संतप्त प्रतिक्रिया उमटल्या, त्या विकृतीला ठेचून काढण्यासाठी आजच्या निकालाकडे मात्र अतिशय गांभीर्यानं पाहणं गरजेचं आहे. तशा पद्धतीचा युक्तिवाद सुद्धा आपल्याला सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. नक्कीच बालाजी, यामध्ये बऱ्याच कायदेशीर गोष्टी आहेत. आता खरं तर या संदर्भातला युक्तिवाद सुरू आहे. सरकारी वकिलांनी या संदर्भात मृत्यूदंडाची शिक्षा द्यावी अशी मागणी केलेली आहे. युक्तिवाद सुरू आहे. कायदेशीर बाबतीत काही वकिलांशी संवाद साधता याबद्दल येईल का? नक्कीच कायदेशीररित्या काय करता येईल हे सगळं जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करूया, कारण आपल्याकडे कोर्टाच्या बाहेर सुद्धा अनेक वकील जे आहेत ते आता या सगळ्या या सगळ्या हत्याकांडानंतर जे आहेत ते या सगळ्यावरती चिंता व्यक्त करताना पाहायला मिळत आहेत. अनेक गोष्टी आहेत त्या या सगळ्या घटनेमध्ये कायदेशीर बाबीने जे आहेत त्या घडल्या पाहिजे आहेत आणि त्यासाठी या सगळ्या गोष्टीचं जे आहे ते निवारण होणं गरजेचं आहे. मात्र या सगळ्यावरती जेवढी सर्वसामान्यांची नजर आहे तेवढीच कायदे तज्ञांची सुद्धा ही नजर आहे आणि या सगळ्यावरती जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते की अनेक घटना ज्या आहेत त्या घडताना या घटनेचे कायदेशीर बाजू काय हे जाणून घेणं महत्वाचं आहे आणि त्यासाठी जे आहे ते आता कोर्टात युक्तिवाद सुरू आहे. कोर्टामध्ये अनेक गोष्टी ज्या आहेत त्या सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी वकील संघटनेची सुद्धा मागणी आहे. खरं तर या थोर वकील मंडळ असोसिएशन आहे त्यांनी याची कोणी केस घेऊन या असं म्हटलेलं होतं आणि त्यामुळे वकिलांचाही सुद्धा मोठा वाद जो वाटा आहे तो सगळ्या केसमध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहतोय की कोर्टाबाहेर सुद्धा आता मोठी गर्दी जी आहे ती आहे. पुणे पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे आणि युक्तिवाद जो आहे तो आता दोन्हीकडून जोरदार करण्यात येतोय. या युक्तिवादाविषयी आता कायदे तज्ञ आपलं मत मांडतायत, कायदे तज्ञ आपली प्रतिक्रिया देत आहेत. अनेक महिला वकील आहेत. मॅडम, काय अपेक्षा आहे तुमची आज? सर, असं वाटतं का तुम्ही देखील युक्तिवाद आतमध्ये कोण ऐकत होता, परंतु 55 साक्ष देखील पोलिसांनी त्या ठिकाणी नोंदवले, त्यांची साक्ष नोंदवले आणि सगळ्या बघितलेलं आहे पोलिसांनी ज्या पद्धतीने आज जलद फाशीची शिक्षा व्हायलाच पाहिजे. हा खटला जो आहे तो अतिशय जलद गतीने चालवला गेला. देशातला सगळ्यात जलद गतीने चालवणाऱ्या खटल्यामध्ये याची नोंद होतीये. इतकं अपेक्षित होतं का हे कायदेशीर शक्य होते? रेग्युलर जे कोर्टाची प्रोसिजर असते त्याप्रमाणे एवढ्या फास्ट जलद गतीने काही केसेस वगैरे चालत नाहीत. पण जे प्रकरण घडलं त्या मुलीच्या तिचं वय वगैरे हे करता केस फास्ट चाललेली आहे आणि संपत आलेली आहे. आज फायनल निकाल आहे, जजमेंट आहे कोर्टामध्ये. आता आज आरोपीला सकाळी आणलेलं आहे. आता निकाल आज देतील किंवा उद्या देतील ते डिपेंड करत आहे, पण शक्यतो आजच निकाल होऊन जाईल. मिलिंद सर, काय अपेक्षा आहे? कायदेशीर बाजू सगळ्या मांडल्या गेलेल्या आहेत, मात्र आरोपीच्या युक्तिवादामध्ये असं म्हणते हे असं काही घडलंच नाही, मी फक्त त्या मुलीला पलंगावर बसवलं होतं. नाही, आता एकदा कुठल्याही आरोपीवर गुन्हा ठेवला की कुठलाही गुन्हेगार हा प्रत्यार नाहीच म्हणत असतो, तो त्यातनं वाचायचा प्रयत्न करत असतो. पण न्यायालय ज्या वेळेला शिक्षा देते, न्यायालयासमोर काय पुरावे आलेत त्या पद्धतीने आरोपीला शिक्षा होत असते. आता यामध्ये सकृतदर्शीने दोषी धरलंय अशीच आता काहीतरी बातमी बाहेर आली. दोषी धरले म्हणजे सरकार पक्षाने ठेवलेले चार्जेस, सरकार पक्षाचा चार्ज आरोपीच्या विरोधात सिद्ध करण्यास सरकार पक्ष यशस्वी झालं हे सकृतदर्शीने दिसलंय. आता हा जर गुन्हा रेअरेस्ट ऑफ रेअर, ज्याला आपण म्हणतो थंड डोक्याने केलेला खून, त्या मुलीवर केलेला अत्याचार, हे जर सिद्ध झालं तर ते फाशीपर्यंत त्याला शिक्षा होऊ शकते. आणि संशयावरनं केलं असं वाटलं तर जन्मठेप आणि दंड या प्रकारचे शिक्षेचे कायद्यामध्ये तरतूद आहेत. त्याप्रमाणे आता शिक्षा अनाऊन्स होईल. तुमचा वकिलीचा अनुभव आहे, सगळ्यात फास्ट जलद गतीने चाललेला खटला म्हणून याच्याकडे पाहिलं जातंय. अशा पद्धतीने न्यायालयीन कामकाज झालं तर न्याय व्यवस्थेचा विश्वास वाढेल. पुढील काय प्रक्रिया असते? सगळी अतिशय स्वागतार्ह पोलीस प्रशासन असेल, न्याय व्यवस्था असेल, समाज दृष्टीने. कारण सध्या लहान मुलींवर, महिलांवर जे काही अत्याचार होतात त्यांना जर धडा शिकवायचा असेल, या पद्धतीचे निकाल लवकर झाले या अशा प्रकारच्या गुन्ह्यावर कुठेतरी जरब बसू शकतं असे वकील म्हणून मला वाटतं. आरोपीकडून ज्या पद्धतीने नकार दिला जातो याला काही चॅलेंज करता येईल? नाही, आरोपीचा तो अधिकार आहे, कायद्याने दिलेला जो अधिकार असतो तो वापरत असतो. कुठलाही गुन्हेगार न्यायालयासमोर तुझ्यावर गुन्हा ठेवलाय, शेवटी प्रोसिजर काय आहे, चार्ज फ्रेमिंग म्हणजे काय, तुझ्या विरोधात असं दोषारोप ठेवलेत, तुला गुन्हा कबूल आहे का? तो म्हणतो नाही.
आणि गुन्हा कबूल नाही म्हणल्यानंतर ही पुढची प्रोसेस चालू होती. तो गुन्हा कबूल नाही म्हणला म्हणून 55 साक्षर सरकार पक्षाला घ्यायला लागले. कायद्यानुसार सगळी ती मांडणी करावी लागली आणि आज त्याचा निकाल येईल. आणि तो जर सुरुवातीलाच म्हणला असता हो मला गुन्हा कबूल आहे असं म्हणला तरी न्यायालयाला सगळा साक्षी पुरावा रेकॉर्डर घेऊन त्याला रितसर कायद्याने शिक्षा द्यावी लागते. या सगळ्या कायद्याच्या तरतुदी आहेत. बरं, आता शिक्षा आज अंतिम होईल, त्याला आव्हान देता येतं का? आज जर त्याला दोषी धरला असेल तर त्याला विचार करायला न्यायालय वेळ देऊ शकतं. वकिलांचा युक्तिवाद झाला असेल आणि आरोपीचं म्हणणं रेकॉर्डर गेला असेल तर लगेच शिक्षा आता अनाऊन्स होऊ शकते. ही सदल कायद्याची प्रोसिजर आहे. मिलिंद पवार सर होते कायदेतज्ञ आणि त्यांनी सांगितले की आरोपीला जर आता सिद्ध झालं तर लगेच ही सगळी प्रोसेस होईल आणि ज्याप्रमाणे युक्तिवादामध्ये ज्या घटना घडलेल्या आहेत की आरोपीला थोडं वेळ दिला गेलेला आहे, आता त्याचाही युक्तिवाद होईल आणि त्यानंतर या सगळ्याचा अंतिम निकाल येणार आहे. करण नक्कीच बालाजी, आपण पाहतोय महत्वाच्या घडामोडी घडतात. वकिलांची प्रतिक्रिया तू सविस्तरपणे जाणून घेतली आहेस. त्यातल्या काय शक्यता आहेत कायदेशीररित्या त्या सुद्धा आपण समजून घेतल्यात. पण आता या संदर्भात निकाल काही वेळात लागू शकतो. युक्तिवादामध्ये काही महत्वाचे मुद्दे सरकारी वकिलांच्या माध्यमातून मांडण्यात आल्याची माहिती आपल्यापर्यंत मिळत आहे की यामध्ये जर मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आलेली नाही तर जेलमध्ये सुद्धा पुन्हा हा नराधम अशा प्रकारचे कृत्य करू शकतो आणि त्याला कुठल्याही प्रकारचा पश्चाताप नाही. हा नराधम दयेच्या लायकीचा नाही असं सरकारी वकिलांनी म्हटल्याचं कळतंय. याबाबतची काय माहिती आहे? ज्या पद्धतीने या सगळ्या सुनावणीमध्ये आरोपीकडून दिशाभूल करण्याचा आपण केलेल्या कृत्याचा कुठलाही पश्चाताप नव्हता आणि आजही तो दिसते. त्यामुळे सरकारी वकिलांकडून सांगण्यात येते की कारागृहामध्ये याचं वर्तन असं राहू शकतं. त्याचबरोबर याला यातून जन्मठेपेची शिक्षा मिळाली तर आणखी गुन्हे घडू शकतात. त्यामुळे या सगळ्या घटनेचा विचार करता, या व्यक्तीच्या विकृतीचा विचार करता न्यायालयाने या सगळ्यावरती विचार करावा आणि याला फाशीची शिक्षा द्यावी अशी सगळी मागणी जी आहे ती सरकारी वकील पहिल्या दिवसापासून करतायत. खरं तर 55 साक्षीदार जे आहेत ते तपासलेले आहेत, डिजिटल पुरावे दिलेले आहेत, वैद्यकीय अहवाल दिलेला आहे आणि या सगळ्यातून हा गुन्हा जो आहे तो आरोपीवरती सिद्ध झालेला आहे. न्यायालयाने सुद्धा दोष ठेवलेले होते आणि दोषी ठरवलेलं होतं. त्यानंतरचा हा अंतिम युक्तिवाद आहे. त्यामुळे या सगळ्या अंतिम युक्तिवादाकडे आता लक्ष लागलेलं आहे. बचाव पक्षाकडून या सगळ्या आरोपीचा बचाव करण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. मात्र कुठल्याही परिस्थितीमध्ये आज जो आहे तो न्यायालय निर्णय देणार आहे आणि या निर्णयाकडे आता आपल्या सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आणि प्रत्येक महाराष्ट्रातल्या माणसाचं जे लक्ष आहे ते या सगळ्या निकालाकडे आहे की या विकृतीला ठेचलं पाहिजे आणि यासाठी आज काय शिक्षा होते हे पाहणं महत्वाचं आहे. आणि त्यासाठीच आता ही सगळी युक्तिवाद जो आहे तो सुरू असल्याचं पाहायला मिळते. कोर्टाकडे आज सगळं महाराष्ट्राचं लक्ष असल्याचं चित्र आहे आणि त्यामुळे आजचा निकाल हा क्रांतिकारी निकाल असू शकतो. आजचा निकाल हा न्याय व्यवस्थेवरती विश्वास वाढवणारा असू शकतो. अशा सगळे कायदेतज्ञ बोलून दाखवत आहेत. त्यामुळे आजच्या निकालाकडे आणि या पीडितेला न्याय कसा मिळतो याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. तर बालाजी, एकंदरीत 4 पैकी 2 गुन्ह्यांमध्ये फाशीच्या शिक्षेची तरतूद असल्याची माहिती मिळते. 3 गुन्ह्यांमध्ये भीमराव कांबळे हा दोषी आढळलेला आहे. याबाबतची काय माहिती आहे? 2 गुन्ह्यामध्ये जे आहे ते त्या मुलीला घेऊन जाणे आणि तिच्यावर अत्याचार करणे आणि तिची हत्या करणे यामध्ये हा भीमराव कांबळे दोषी आढळलेला आहे. याचा सगळा युक्तिवाद जो आहे तो 20 तारखेला झालेला होता. यावरती फक्त आता अंतिम निकाल कोर्टाने राखून ठेवलेला होता. त्यानंतरचा आजचा हा युक्तिवाद आपल्याला पाहायला मिळतोय. या दोन्ही गुन्ह्यामध्ये जे की फाशीची किंवा जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते आणि कोर्टाने हेच विचारलं की तू केलेल्या कृत्याचा तुला पश्चाताप आहे का, काय शिक्षा होऊ शकते याची तुला कल्पना आहे का. मात्र आरोपीकडून कोर्टामध्ये जे आहे ते मुजरपणाने उत्तर देण्यात आले आणि त्याचा सगळा भाग जो आहे तो आता आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र आज जे आहे ते कोर्टाकडे अजय मिसर जे विशेष सरकारी वकील आहेत त्यांनी जोरदार युक्तिवाद केलेला आहे. आरोपीच्या मागचा सगळा इतिहास, आरोपीचं वर्तन आणि आरोपीवर असणारे मागचे सुद्धा गुन्हे या सगळ्याचे जे पुरावे आहेत ते कोर्टासमोर सुनावणीत दाखवलेले आहेत. वैद्यकीय अहवाल दिलेला आहे आणि या सगळ्यामध्ये हे सगळं सिद्ध झालेलं असल्याने आता आरोपीला जन्मठेप किंवा फाशीची शिक्षा द्यावी असं कोर्टाने म्हटलेलं आहे. मात्र सरकारी वकिलांकडून फाशीच्या शिक्षेच्या मागणीने जोर धरलेला आहे आणि तसा युक्तिवाद जो आहे तो केला जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि प्रत्येकाला असं वाटतंय की या आरोपीला फाशी व्हावी आणि यासाठी आता कोर्टाच्या बाहेर सुद्धा मोठी गर्दी होताना आपल्याला सगळं पाहायला मिळते. याकडे लक्ष आहे की आता नेमकं अंतिम निकाल कोर्ट कधी देतं. अगदी बालाजी, आपल्या यावरती लक्ष असणार आहे. तो आपल्याशी असाच जोडलेला
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.